मला आठवतं आधी आमच्याकडे गणपती बसत नव्हता, पण चाळीमध्ये शेजाऱ्यांकडे गौरी गणपती असायचे. सार्वजनिक गणपती सुद्धा बसवले जायचे. आमच्या घरामध्ये जरी गणपती बसत नसला तरी गणेशोत्सवाचं संपूर्ण वातावरण असायचं घरी. शेजाऱ्यांकडे तर आम्ही पडीक असायचो गणपतीची तयारी करण्यासाठी. सकाळ संध्याकाळ सगळ्यांकडे आरतीला जाणं आणि गणपतीची सगळी तयारी करणं यामध्ये एक वेगळीच मजा यायची. गौरी येणार त्या दिवशी आई सुद्धा बरीच बिझी असायची. शेजारी सगळ्या बायकांच्या लगबगीमध्ये ती सुद्धा सामील असायची. गौरी पूजनाच्या दिवशी आमच्याकडे सुद्धा पुरणपोळीचा बेत असायचा. संपूर्ण वस्तीमध्ये, शहरामध्ये गणेशोत्सवाचा माहोल असायचा. आम्हा मुलांना थोडं कळायला लागल्यावर आम्ही सुद्धा घरामध्ये गणपती बसवायला सुरू केलं आणि गणपती बाप्पा अजूनच आमच्या जीवाभावाचा झाला. सार्वजनिक गणपतीची सुद्धा एक वेगळीच मजा असायची. गणपती यायच्या आधी वर्गणी गोळा करणं सुरू व्हायचं आणि तेव्हाच बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागायची आणि आतुरता लागून राहायची. मांडव